मी स्वतः घाण करणार नाही. एकादशी आहे तर इथं ऑफिसच्या खाली सगळी जण आजच एकादशी करतात. ते शाळेला सुट्टी म्हणून दाखवतो तुम्हाला. स्वच्छता दिंडी स्पर्धा महानगरपालिका आयोजित करते. त्यामध्ये यांची सारख्याची शाळा गेली अनेक वर्ष पहिल्यानंतर करते की 22 फेब्रुवारी आणि महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानानं जे महत्वाचा लाभप्रदान करावा. एवढा मोठा सोहळा आहे पण कोणाला निमंत्रण नाही. 18 अपगड जातीतील वारकरी एका दिंडीत आहेत पण कधी वाद नाही. 90 वर्ष चालणाऱ्या सवय आहे पण चालण्याचा कसलाही त्रास नाही. ऊन वाऱ्या पावसाचा सामना रोधत आहे पण कोणी आडोसा शोधत नाही. ही माझ्या परमेश्वराची शक्ती आहे. 2 वर्ष वारी झाली नाही याचं कारण कोरोना. डॉक्टर पोलीस नर्स यांच्या रूपाने आपल्याला माऊलीचे दर्शन झाले. रोगराई कुठून आली ही सटवाई असं आपणच म्हणतो. या रोगांना निमंत्रण देत तरी कोण? अस्वच्छता.
अस्वच्छता देते माऊली. आपली ताई काय करते? घर साफ करते आणि कचऱ्याचं काय करते? हेच टाकते शेजारच्या दारात, हेच टाकते शेजारच्या दारात. याने तर आपलं घर स्वच्छ होईल पण आपला परिसर स्वच्छ होणार नाही. म्हणून आपण आपल्या घराबरोबर आपला परिसरही स्वच्छ ठेवा. मग बघा गाव आपोआप स्वच्छ होईल. गाव स्वच्छ तर राज्य स्वच्छ, राज्य स्वच्छ तर आपली भारत माता स्वच्छ व्हायला वेळ लागतो. माऊली आपली नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आपले महाराष्ट्र राज्य शासन आपला भारत देश कुठल्या नियोजनाला मागे नाही. पण आपण या स्वच्छतेच्या दिंडीत या स्वच्छ एक किस्सा सांगतो, नीट लक्ष देऊ नाही का. माझा छोटा भाऊ राजू शाळेत जात होता. मी त्याला आईने त्याला सांगितलं की हे तुरीची डाळ आहे, ही मूग डाळ आहे, त्याला वेगवेगळं कर, याच्यात कचरा आहे. त्यांनी एकत्र केली आणि ती डाळ वेगवेगळी करायला आईला अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी माझी शाळा होती. आई मला शाळेत घेऊन चालत होती. चालताना सहज माझी नजर एका कचरा गाडीवर गेली. मी बोललो, आई हे काका काय करतात? ते स्वच्छता दूत स्वतःच्या हाताने ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा वेगळं करत होते. मी बोललो, आई काल राजूने डाळ एकत्र केली तर तू त्याला एवढं मारलंस. हे काका तर रोज स्वतःच्या हाताने ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा वेगळं करतात. यांना चीड येत नसेल, यांना त्रास होत नसेल. तेव्हा आई बोलाली, हो रे मनीष तू बरोबर बोलताय. तेव्हापासून माझ्या घरी कचऱ्याचे 3 डबे. पहिला डब्बा ओल्या कचऱ्यासाठी, दुसरा डब्बा सुक्या कचऱ्यासाठी आणि तिसरा डब्बा घरगुती घातक कचऱ्यासाठी. अहो मंडळी तुम्हाला सांगतो, सुक्या कचऱ्याचं पुन्हा वापर केला जातो, ओल्या कचऱ्याचं खत बनवायला होतं. आणि पण प्लास्टिक वस्तू अशी आहे जिचा वापर होत नाही, जिचं विघटन होत नाही, त्याचा रिड्यूस होत नाही, रिसायकल होत नाही. म्हणून आपण त्याचा वापरच टाळायला हवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या निमित्ताने आपण एक शपथ घेऊ. सर्वांनी हात पुढे घ्या. माझ्यासोबत बोला, मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही. चला देशात आणू स्वच्छतेची क्रांती. तेव्हाच मिळेल आपल्याला सुख, समृद्धी आणि मनशांती. वरिष्ठांवर जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि यानंतर ज्ञानदीप सेवा मंडळाच्या सरांकडे पुढची सूत्र.